छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेना आणि वंचितचं आंदोलन सुरू आहे। कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे लोकांना त्रास होत असल्यामुळे हे आंदोलन केलं जात आहे। 8 दिवसांपासून धुराचा त्रास होत असल्यामुळे तक्रार करण्यात आलेली होती। कचरा डेपोच्या गेटला कुलूप लावत हे आंदोलन सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव कचरा डेपोला भीषण आग लागली होती। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्या सोबत जोडले गेले। ज्ञानेश्वर, कधीपासून ही आग धुमसते, त्याचा काय त्रास होतोय ज्यामुळे हे आज आंदोलन होतंय? नितेश श्रोता, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरच्या पडेगाव येथील कचरा डिपोला गेल्या 5 ते 6 दिवसापासून आग लागली। खरं तर ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र जे आहे ते सातत्याने ही आग लागत असल्यामुळे या परिसरात जे आहे ते संपूर्ण धुराचे लोट आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे जे आहे ते या परिसरातील सगळ्या नागरिकांना मोठा त्रास होतोय। आपण बघतोय हाच तो कचरा डिपो आहे आणि गेल्या 7 ते 8 दिवसापासून अशा पद्धतीची आग आणि आकाशात धुराचे लोट पाहायला मिळतात। त्यामुळे जे आहे ते परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यासाठी मोठा त्रास होतोय। खरं तर महानगरपालिकेने अग्निशमन दलाने ही आग जे आहे ते तत्काळ विझवली पाहिजे अशी सगळी मागणी होती, मात्र 8 दिवस उलटले तरी ही आग चालू असल्यामुळे अशा पद्धतीने शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। आपण बघतोय या कचरा डिपोच्या गेटला जे आहे ते कुलूप लावण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी जे आहे ते दोन्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे आणि हा कचरा डिपो बंद झाला पाहिजे अशी मागणी हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। या कचरा डिपोच्या बाजूला जे आहे ती मोठी नागरी वस्ती आहे आणि गेल्या 8 दिवसापासून जे आहे ते हवेत या आगीचे धुराचे लोट पाहायला मिळतात। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। अनेक रुग्ण आहेत, अनेक वयस्कर नागरिक आहेत, त्यांना सुद्धा याचा त्रास होतोय, श्वास गुदमरतोय। म्हणून जे आहे ते हे आंदोलन आता वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय। कचरा डिपोच्या गेटला सुद्धा या ठिकाणी जे आहे ते कुलूप लावण्यात आले आणि हा कचरा डिपो बंद करण्यात यावा अशी मागणी केली जाते। मात्र गंभीर धन्यवाद या माहितीसाठी।